मंडळी, लोकसभा निवडणुकीत ज्या मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांनी हातात हात घालून अकलूजच्या वाड्याला पुन्हा एकदा सोलापूरच्या राजकारणाचं पॉवर सेंटर बनवलं, त्याच गोड जोडीत म्हणजेच आमदार आणि खासदाराच्या जोडीत त्यांना आमदार खासदार होऊन महिनाही झाला नाही तोवर थेट केसानं गळा कापला आणि माझ्या पाठीत दगा फटका केला इथपर्यंत आरोप प्रत्यारोप झालेत। विषय आहे सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा। ऐनवेळी उत्तम जानकरांच्या मुलाचा अर्ज मागे घ्यायला लावला, वसंतराव देशमुखांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आणि जानकर थेट कॅमेऱ्यासमोर येऊन रडले। पण यावर शांत राहतील ते मोहिते पाटील कसले? म्हाडा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी 5 जून रोजी एक पत्रकार परिषद घेतली आणि एक गाव दोन तुकडे अशी थेट प्रत्युत्तरं दिली। आमच्या घरातला प्रश्न आम्ही घरातच बसून मिटून घेऊ, पण नक्की या सोलापूरच्या गादीवर काय शिजतंय? जानकरांचा गेम कोणी केला आणि भाजपाचा या सगळ्या प्लॅनिंग मध्ये काय रोल आहे? आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीशी असणारी ती 600 अदृश्य मतं जी त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली, ते कोणती आहेत? हे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे आवाज आमचा। मंडळी, हा सगळा राडा नेमका कुठून सुरू झाला याची क्रोनॉलॉजी अगदी सोप्या भाषेत आधी समजून घ्या की सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक आली आहे। या निवडणुकीत मुख्य लढत कोणात आहे तर महायुतीकडून म्हणजेच भाजपकडून उभे आहेत माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे आहेत वसंतराव देशमुख। पण खरी गोम इथं नाहीये। खरी गोम उडाली उमेदवारी अर्ज भरण्याच्या आणि मागे घेण्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये। उत्तम जानकरांचा थेट आरोप आहे की लोकसभेनंतर जेव्हा या विधान परिषद जागेची चर्चा सुरू झाली तेव्हा सुरुवातीला ठरलं होतं की ही निवडणूक स्वतः मोहिते पाटलांनी लढवायची किंवा त्यांच्या घरातून कोणीतरी उभं राहायचं। पण नंतर अचानक अकलूजच्या वाड्यावर प्लॅन बदलला। महाविकास आघाडीकडून उत्तम जानकरांचे चिरंजीव जीवन जानकर यांचं नाव फायनल झालं। इतकंच नाही तर स्वतः अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी जीवन जानकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही सुद्धा केली होती। जानकरांच्या घरात आनंदाचं वातावरण होतं की मुलाला आता आमदारकी मिळाली आहे, आमदार होण्याची संधी मिळणार आहे। पण गेम कुठे फिरला? अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान अचानक नाट्यमय घडामोडी घडल्या। राष्ट्रवादीचे दुसरे दावेदार वसंतराव देशमुख हे अचानक आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करून नॉट रिचेबल झाले। कुणालाच कळेना की देशमुख कुठे गेलेत आणि जेव्हा ते थेट समोर आले तेव्हा मावियाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंतराव देशमुखांचं नाव जाहीर झालं आणि ऐनवेळी उत्तम जानकरांच्या मुलाला आपली उमेदवारी मागे घ्यावी लागली आणि यावरून सोलापुरात नव्या राजकीय युद्धाला तोंड फुटलं। या सगळ्या प्रकरणानंतर उत्तम जानकर इतके संतप्त झाले की त्यांनी मीडिया समोर येत आपल्या मनातला सगळा सापळा, सगळा संताप आणि खदखद बाहेर काढली। एरवी अत्यंत कडक भाषेत बोलणारे जानकर यावेळी भावुक झाले होते, पण त्यांच्या आरोपांमधील धार तीव्र होती। जानकर थेट कॅमेऱ्यासमोर काय म्हणाले तर अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत माझ्या मुलाची उमेदवारी फायनल ठेवण्याचं ठरलेलं होतं। तशा बैठका देखील अकलूजला आणि सोलापुरात झाल्या होत्या। अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी स्वतः सही केली होती, मात्र त्यानंतरच्या 2 दिवसात वसंतराव देशमुख यांचा अर्ज भरणं आणि ऐनवेळी घडलेल्या घडामोडी आम्हा कार्यकर्त्यांना खटकणाऱ्या होत्या। हा एक प्रकारे मोहिते पाटलांनी माझ्या केसानी गळा कापला अशा प्रकारचीच भूमिका घेतली आहे। जानकरांनी शब्द इथेच थांबवले नाहीत, त्यांनी थेट वसंतराव देशमुखांच्या जनाधारावर प्रश्न उपस्थित केला की ज्यांच्या मागे त्यांच्या स्वतःच्या तालुक्यातील एकही मत नाही अशा वसंतराव देशमुखांना उमेदवारी मोहिते पाटलांनी का दिली? हा माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत केलेला घातपात आहे, दगा आहे, जो आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता। आमदार अभिजित पाटील आणि आमदार नारायण पाटील यांनाही मोहिते पाटील यांच्या या भूमिका अजिबात पटलेल्या नाहीत। लोकल राजकारणात हा खूप मोठा स्फोट मानला गेला, कारण लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून उत्तम जानकरांनी ताकद लावली, म्हणूनच धैर्यशील मोहिते पाटलांना माढ्यातून मोठी लीड मिळाली आणि खासदार होऊन थोडे दिवस उलटत नाही तोच आमदार जानकर आपल्याच खासदारावर इतके गंभीर आरोप करतायत। यावरून सोलापूर मावियामध्ये सगळं काही अलबेल नाही हे स्पष्ट झालंय। आकाशात वीज चमकल्यावर जसा कडकडाट होतो ना, तसाच कडकडाट 5 जूनला सोलापुरात झाला, जेव्हा खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देण्यासाठी सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक वादळी पत्रकार परिषद घेतली। सगळ्यांना वाटलं होतं की धैर्यशील मोहिते पाटील
बचावात्मक पवित्रा घेतील किंवा जाणकारांवर पलटवार करतील. पण धैर्यशील यांनी अत्यंत शांत, संयमी पण तितक्याच रोखटोक आणि वजनदार भाषेत जाणकारांच्या आरोपांचे एक घाव दोन तुकडे केलेत. त्यांच्या पत्रकार परिषदेतील 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण समजून घेऊयात. की पहिलं, उत्तमराव जानकर हा काही बाहेरचा नाहीये किंवा बाहेरचा विषय नाहीये, तो माझ्या घरातला प्रश्न आहे आणि तो आम्ही घरात बसूनच सोडवू. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते. माझी पद्धत देखील अशी आहे की मी घरातला विषय चव्हाट्यावर मांडत नाही. हा विषय ना अकलूजमध्ये मिटणार ना बारामतीत, तो वेळापूरच्या घरात आम्ही दोघं एकत्र बसूनच मिटवणार. या एका वाक्याने त्यांनी जाणकारांच्या नाराजीवर अधिक बोलणं टाळलं आणि वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाल्यानंतर भाजपच्या गोटातून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू होते. भाजप नेत्यांचं म्हणणं होतं की विरोधी पक्ष घमंडीपणा करतोय म्हणून निवडणूक लादली जाते. पण यावर धैर्यशील मोहिते पाटील कडक शब्दात म्हणाले की काय हुकुमशाही आहे का? आपली लोकशाही आहे ना, त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहोत. पुरोगामी विचार टिकला पाहिजे यासाठी ही लढाई होणार आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे. सोलापूर जिल्हा हा भाजपासाठी प्रतिष्ठेचा आहे, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही बड्या भाजप नेत्याचा आपल्याला फोन आला नसल्याचं खासदार धैर्यशील यांनी स्पष्ट केलं. आम्ही कोणाच्या सांगण्यावरून नाही, तर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 616 मतदारांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलोय, असं देखील त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेच्या शेवटी धैर्यशील मोहिते पाटलांनी जो दावा केला त्याने भाजप नेत्यांची झोप नक्कीच उडवली आहे. ते म्हणाले, वसंतराव देशमुख हे मोहिते पाटील आणि सुधाकर पंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले कार्यकर्ते आहेत. पंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी देशमुख काल त्यांच्या स्मृतीस्थळावर गेले होते. त्यात काय चुकलं? आज माझ्या मागे 600 अदृश्य मत आहेत. आता ती 600 अदृश्य मतांची शक्ती माझ्या पाठीशी आहे आणि निकालाच्या दिवशी हे संपूर्ण महाराष्ट्राला दिसेलच. सोलापूर जिल्ह्यात एकूण मतदान आहे 616 आणि खासदार थेट 600 मतांचा दावा करत आहेत. हा खूप मोठा राजकीय सस्पेन्स आहे. आता मंडळी, येऊयात या प्रकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. कारण राजकारणात जे समोर दिसतं त्यापेक्षा जे पडद्यामागे घडत असतं ना, ते जास्त रंजक वाटतं. आता आपण 3 महत्त्वाच्या कोण्यातून या सोलापूरच्या महासंग्रामाचा विचार करूया. एक, की वसंतराव देशमुखांना उमेदवारी देण्याचं किंवा देण्यामागचं अकलूज कनेक्शन काय आहे? तर वसंतराव देशमुख हे जरी शरद पवारांच्या पक्षात असले तरी सोलापूरच्या स्थानिक राजकारणात ते दिवंगत सुधाकर पंत परिचारक आणि मोहिते पाटील या दोन्ही गटांचे जुने विश्वासू मानले जातात. पंढरपूर मंगळवेढा भागात परिचारक गटाची मोठी ताकद आहे. भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्याशी परिचारक गटाचे स्थानिक पातळीवर मतभेद देखील आहेत. अशा वेळी वसंतराव देशमुखांना उमेदवारी देऊन मोहिते पाटलांनी एका दगडात 2 पक्षी मारलेत. एकतर परिचारक गटाची जुनी लॉयल मतं मावियाकडे वळवता येतील आणि दुसरं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात भाजप विरोधात असणारी जी विखुरलेली मतं आहेत ती आता एका छताखाली आणता येतील. दुसरं, की जाणकारांची जी नाराजी आहे, विधानसभेची आगामी गणितं, की उत्तम जानकर हे माळशिरस तालुक्याचे किंगमेकर आहेत. लोकसभेला त्यांनी मोहिते पाटलांना मदत केली कारण त्यांना विधानसभेला किंवा विधान परिषदेला स्वतःसाठी किंवा घरच्या आपल्या मुलांसाठी शब्द मिळाला होता, अशी चर्चा देखील सोलापुरात आहे. आता ऐनवेळी मुलाचा अर्ज मागे घ्यावा लागल्यामुळे जाणकारांचा संताप स्वाभाविक आहे. पण धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांना घरातला विषय का म्हटलं? कारण मोहिते पाटलांना माहित आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघ जर महायुतीकडून, विशेषतः भाजपाच्या राम सातपुतेकडून किंवा मोहिते पाटलांच्या अंतर्गत विरोधकांकडून खेचून आणायचं असेल तर उत्तम जानकरांशिवाय पर्याय नाहीये. म्हणजेच उत्तम जानकरांशिवाय उत्तम पर्यायच नाहीये. त्यामुळे जानकर सध्या कितीही आक्रमक असले तरी विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या वेळी त्यांना मोठी ऑफर देऊन शांत केलं जाऊ शकतं. आणि तिसरं असं की 600 अदृश्य मतांचं रहस्य काय आहे? सोलापूर जिल्हा हा एकेकाळी मोहिते पाटलांचा बालेकिल्ला होता. आजही तिथल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांमध्ये असे अनेक सदस्य आहेत जे कागदावर जरी भाजप, शिवसेना किंवा अपक्ष असले तरी ते अंतिम शब्द ऐकतात तो अकलूजच्या वाड्याचा. धैर्यशील मोहिते पाटलांचा रोख याच सदस्यांकडे आहे. लोकसभा निवडणुकीत जी छुपी ताकद मावियाच्या पाठीशी उभी राहिली होती तीच अदृश्य शक्ती विधान परिषदेला राजेंद्र राऊतांच्या अडचणी वाढवू शकते. दुसरीकडे भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत हे सुद्धा काही कच्चे खेळाडू नाहीत. ते बार्शीचे मातब्बर नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. राजेंद्र राऊतांची स्वतःची एक स्वतंत्र ताकद सोलापूर जिल्ह्यात आहे.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर भाजपाला वाटलं होतं की निवडणूक बिनविरोध होईल आणि विरोधक माघार घेतील. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीने वसंतराव देशमुखांना मैदानात उतरून भाजपाला फाईट दिली आहे. आता भाजपासमोर सर्वात मोठं आव्हान हे आहे की आपल्याच पक्षातील किंवा महायुतीमधील जे मतदार मोहिते पाटलांच्या प्रभावाखाली आहेत किंवा येतात त्यांना फुटण्यापासून कसं रोखायचं. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी का केली नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे. कदाचित भाजपाला या निवडणुकीच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांची नेमकी ताकद किती शिल्लक राहिली आहे याचा अंदाज घ्यायचा होता का. तर मंडळी, सोलापूरची ही विधान परिषद निवडणूक आता केवळ 2 उमेदवारांमधील उरलेली नाहीये. ही निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकींची लिटमस टेस्ट बनत चालली आहे. हे युद्ध आहे अकलूजच्या वाड्याची सोलापूरवरील हुकुमी पकड विरुद्ध भाजपाची सत्ताधारी रणनीती. आता पाहणं महत्वाचं ठरेल की उत्तम जानकर खरंच वेळापूरच्या घरात बसून मानणार की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काहीतरी वेगळाच पवित्रा किंवा वेगळाच पॅटर्न बघायला मिळणार. आणि धैर्यशील मोहिते पाटलांनी दावा केलेली 600 अदृश्य मतं खरंच वसंतराव देशमुखांच्या पारड्यात पडणार की राजेंद्र राऊत आपला गड राखणार, हे सगळं निकालाच्या दिवशी स्पष्ट होईलच. पण तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतंय, मोहिते पाटलांनी खरंच उत्तम जानकरांचा गेम केलाय की ही शरद पवारांची मोठी राजकीय चाल आहे? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण त्यामुळेच कळतं की महाराष्ट्र काय विचार करतोय. आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.